हॅलो हाय नमस्कार सर्वांना जय भीम। माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मोरिंगाची भाजी, म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये आपलं शेवग्याच्या पानाची भाजी। तर शेंगा तर मला आवडत नाही, पण मला भाजी म्हटलं खायची होती कशी लागते म्हणून। मला सूप आवडतं शेवग्याच्या शेंगाचं, पण म्हटलं भाजी खूप दिवस म्हणजे खूप इच्छा होती आणि इच्छा तिथं मार्ग म्हणतात ना, ते तसं झालं माझं। तर आमच्या नर्सरीमध्ये मी जे प्लांट्स घेते ना तो माणूस बोला की नाही का माझ्याकडे आहे म्हणून, तुम्हाला हवी आहे का? त्याने स्वतःनेच विचारलं, काय माहिती विचारलं पण नाही तर म्हणलं हो, मला किती दिवस झाले पाहिजे होतं। आणि बघा त्यांनी मला एवढे सगळे आणून दिले। मी साफ वगैरे केली, स्वच्छ धुतली वगैरे। आणि नंतर आपल्या मेथीच्या भाजी आयडियाच नव्हती ना कशी बनवायची, फर्स्ट टाइम बनवते खाते तर मग आपले म्हटलं चला जास्त डोकं नको लावायला आपलं, चला आपल्या मेथीच्या भाजीसारखंच बनवूया। मग तिथं मिरची, कांदा आणि लसूण हे सगळं मी फ्राय करून मेथीच्या भाजीसारखंच बनवलं। आणि बघा मेथीच्या भाजीसारखे सेम टू सेम देते। आणि ही भाजी खाल्ली मी नाचणीची भाकर आणि ते बघा मेथीच्या भाजीसारखे सेम, पण टेस्ट खूप भारी लागत होती, खूप म्हणजे खूपच। मला तर फर्स्ट टाइम खाल्ली आणि आवडली, असं वाटलं नाही की तुरट वगैरे कसं म्हणजे टेस्ट लागेल, तर खूप छान टेस्ट होती। आणि सगळ्यांनी खाई भाजी, खूपच छान लागते। मिळाली तर ही काय बाजारात विकत भेटत नाही, आपल्याला शोधावी लागते। गावाकडे गेलो तरच भेटते। लकीली मला भेटली म्हणून, आणि माझी इच्छा होती म्हणून। तर मग हे ऑर्डर आलेलं, तर पार्सल आलेलं, तर पार्सल मध्ये बघितलं तर हे हेडफोन आलेले होते, मिस्टरांनी ऑर्डर केले होते। त्यानंतर मला बनवायचं होतं टिफिन। तर मी सकाळी लवकर उठून 5 वाजताच उठून हे सर्व टिफिनचं सगळं केलं। आणि इथे बनवायची होती फ्रँकी। फ्रँकीसाठी मी फक्त बटाटा आणि गाजर आणि बीट हे 3च गोष्टी वापरणार होते, आणि ती हेल्दी फ्रँकी असणार होती। आणि त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ मैदा नव्हते ऍड करणार, गव्हाचं पीठ। आणि इथे बघा सकाळी सकाळी 5:30 वाजता किती छान उजडलेलं होतं, आणि मस्त हवा आज सुटलेली होती, मस्त वेदर होतं छानपैकी। पाऊस नव्हता अजिबातच, आजचं वेदर खूप छान होतं। आणि मग नंतर मी लागले माझ्या कामाला, वेदरचा आनंद घेतला मस्तपैकी, आणि म्हटलं चला आपल्या कामाला लागावा। तर मग नंतर तिथं मी पीठ मळून घेतलं मस्तपैकी, आणि चपात्या करून घेतल्या। आणि त्याच्यानंतर मी बनवत होते आपलं फ्रँकीचं बॅटर। तर हे बघा याच्यामध्ये गाजर, बीट आणि बटाटा हे 3च गोष्टी ऍड केलेल्या आहे। आणि त्याच्यामध्ये जगभराचे आपले पिझ्झा पास्ताचे सॉस असतात ना, काय असतात ना घरामध्ये, ते सर्व टाकून द्यायचं, छानच होतं। इथे चाट मसाला टाकला होता, मिठाचा वापर नव्हता केला, कारण आपल्या जे सॉसेस असतात ना त्यामध्ये मीठ असतं, त्यामुळे त्याचा वापर करू नये। नंतर आपण टेस्ट करून बघायचं की मीठ आहे का नाही, तरच टाकायचं, नाही तर टाकायचं नाही, तर खारट होणार। तर मी सॉस टाकलेला आहे, आणि सॉस टाकून मग आणखीन छान म्हणजे थोडंसं गोड टेस्ट येते, आणि मस्त मस्त झालेली। मी थोडंसं टेस्ट करून बघितलं तर छानच झालं होतं। तर म्हटलं चला आता ह्याचं मी चपात्या करून घेतलेल्या आहे, आणि त्याच्यामध्ये ते रोल टाकून थोडंसं चीज हे करून, आणि आपलं घी आहे ना, घी मध्ये मस्त रोस्ट करून हे। पण मला इतका उशीर झाला होता ना, त्यामुळे मी ते व्हिडिओ शूटच करू शकले नाहीत, नाही तर मला पूर्ण व्हिडिओ दाखवायचे। नेक्स्ट टाइम मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवेन। आणि ह्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो कोबी, आणि आपण अजून एक ऍड करू शकतो कांदा। तो कोबी आणि कांदा थोडा कच्चाच टाकायचा, आणि त्याचा स्वाद छान येतो त्याच्यामध्ये, पूर्ण शिजून नाही घ्यायचं, नाही तर मग ती कोबीची भाजी होणार। तर म्हणून ते कच्चाच टाकायचा। आणि ह्याच्यानंतर आम्ही धावत पळत गेलो, बस निघाल्या होत्या, आणि मग फटाफट तिला दिला, आणि बस निघाल्या होत्या, तिला बसमध्ये बसून दिला। आम्हाला वाटलं आता बस सुटतेच आहे, कारण ते बनवता बनवता थोडा उशीरच झालेला, थोडी जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे होते, त्याच्या मैत्रिणीला पण द्यायचे होते। अशा पद्धतीने माझा ब्लॉग संपवते। कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट